मित्र हो, आज आपण फुरसुंगीच्या मैदानावर होतो. एक बैल एक आदत आणि ह्या मैदानावरती एक नंबरचा मानकरी. तर ह्या मैदानावरती आर के गौंड बारामती यांचा भोंगा डॉन आणि रामाचा एक नंबर झाला. नमस्कार साहेब. नमस्ते. भोंगा घेतल्यापासून आता कंटिन्यू चर्चेत आहे ना. आज त्यांनी एक नंबर करून दिला तुम्हाला आणि तेही फुरसुंगीच्या मैदानात. प्रसंगी पुण्याचे शेजारी. हां, काय काय अभिप्राय आहे तुमचा? अतिशय आनंद होत आहे. हां आत्तापर्यंत 6 ठिकाणी बैल 2 महिन्यात झोपलेला आहे. हां त्याच्यात त्यांनी आज पहिला एक नंबरच केलेला आहे. पण त्याच्या अगोदर बी केली त्यांनी, हां पण हे एक नंबरचं त्यांनी बक्षीस सदर ह्याच्यात मिळवलं. बरं, ह्याच्याबरोबर रामा जे होता, रामाविषयी कोण सांगाल? रामा माहूर फॅन्स क्लब. हां त्या विषय रामाचा संघर्ष खूप मोठा आहे. हं. आता लागोपाठ आपण 6 मैदान केले. 6 मैदानात बैल गुलालात राहिलाय, कारण की बैल आता आजारात उठलाय आपला. रामाच्या मला मालकांचं नाव सांगा आणि रामा कुठं असतो? मालकाचं नाव सांग, विशाल बंडलकर. हं. हा, माहूर. बर. आता माहूर मध्ये परिंचे गाव आहे आपलं. हं. तिथं बैल असतो आपला माहूर मध्ये रामा. होय. हां. बरं, आता मला सांगा, तुम्ही गौंड साहेबाला फोन केला का गौंड साहेबांनी तुम्हाला फोन केला पायऱ्या संदर्भात? आपल्याला पायऱ्यासाठी आपल्या अण्णा ड्रायव्हर हां. यवतचे त्यांनी आपला पायरा केला. अण्णाने फोन केला. हा, अण्णा म्हणजे असा असा कोण पोहोचतोय, हां. आपण गाडी करू. आणि आज बैलांनी ती सिद्ध करून दाखवलं. बरं, म्हणजे गट आणि फायनलला तर अण्णा होता. हो, गट आणि गट फायनलला आणि- अण्णाने गाडी मारली आणि सेमीला सनीनं गाडी मारली. सेमीला सनी ड्रायव्हर उरवलीचे. हं. होय ना? सनी ड्रायव्हर आपल्या उरवायचे. सेमी बरं. त्यांनी अतिशय एकनिष्ठ गाडी हाणली मस्त. नाही साहेब, नंतर फोन घ्या. आता तुम्ही अगोदर फोन बघितला नव्हता हो, आणि पण- साहेबांनी बी रामा बघितलेला हो, नव्हता बरोबर. आणि गाडी डायरेक्ट इथं तर पळली. हो, मग ज्यावेळेस आता गटाला गाडी पळाली त्यावेळेस गटाला तुम्हाला गाडी- अंदाज आला का? गटाला गाडी पळाली त्यावेळेस अंदाज आला आम्हाला की आज सिद्ध होईल तर होईल. हं. आणि सेमी काढला. आम्ही अण्णाला म्हणलं आज ना, आज आपण एक करायचा, तर सांगून एक केला आम्ही. होय ना? हो, साहेब, तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस गाडी गटाला पळाली त्यावेळेस अंदाज आला कारण सेमीला पळाल्यानंतर काय तुमचा अभिप्राय होता? गाठाला अंदाज नव्हता आला, पण शिबीला जेव्हा पळाला हां त्यावेळेस वाटला खरंच बैल पोट. अगोदर शिबीला वाटलं तर हं. थोडं हे गडाला अरे काय होते करू असतो. कारण मी ह्या बैलासाठी हं. पहिले 2 पैरे कॅन्सल करून आजचं केलं होतं. हां तर म्हटलं आपण कालचा बी गेला नंबर तिकडला हां माळशिरसचा. बर आता आज बी काय होते करू असतो. हां ह्या घाबराईमध्ये मी होतो, बर परंतु बाईने जबरदस्त. माझं नाव रामदास आहे, पहिल्याचं नाव राम आहे. हां. आणि आता साथ तुमच्या दिली. भोंगाडावन विषयी सांगा मला. घोंगाडॉन मी आता आणले 2 महिने झाले आणलेला आहे हं, संभाजीनगरवरून. हं, आदतच आहे. हं. अजून तो 9-10 महिने तो दात लावला. त्यांनी आल्यापासून जी धुमाकूळ सुरू केला आहे हां ते प्रत्येक ठिकाणी गट सेमी फायनल बी केलेली त्यांनी. हं. आणि आज बी डावीनं फायनलचं 2रे नंबर केले पण प्रथम क्रमांक पहिलाच तुमच्याकडे भोंगा आल्यापासून. हा भोंगा आल्यापासून हा प्रथम क्रमांक पाहिला. बर मित्रो, आपण बोलत असतानाच रामाचे मालक बी आलेत. सेट आपली ओळख कधी सांगा. मी रामाचा मालक विशाल बंडलकर, हां. माहूर. माहूर. हा, तालुका पुरंदर. पुरंदर मधले आहे तुम्ही? हा. बरं बरं. ह्या रामा किती दिवसापासून आहे तुमच्याकडे? आदतच नाही, लहानपणापासून. लहानपणापासूनच हा, आहे म्हणजे रामाचे बरेच गुलाल हा, असतील. हा, हा. बरेच गुलाल आहेत. बरं बरं. हां साहेब, आता ट्रॉफी चांगली भली मोठी आहे. ज्यावेळेस ट्रॉफी हातात आली तर त्यावेळेस काय मनस्थिती होती तुमची? का आता आज आनंद गगनात मावत ते नाही 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 असा काय मुळात आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही आता बोलतानाच अडकताय हा, हा, हा. आनंदामुळं. बरोबर. आता आपल्या बरोबर कायम अजय एक असतो. अजय, बोला. नमस्कार. आता भुंगाने तुम्हाला एक नंबर करून दिला, त्याबद्दल काय सांगशील? आता घेतल्यापासून हे 6वं मैदान आहे. टाकेवाडीला पण मैदानात राहिला हं. आणि ज्या पहिलं 3 मैदानं क्वार्टरला राहायचो, हं. म्हणजे फायनल राहत नव्हतो. हं. बैलांचं थोडं चूकबोल होत होती, हं. पण परत पैरं जुळत चाललं. मग टाकेवाडीत फायनलला राहिलो, तिथं पण राहिलो, पण तिथं एक नंबर काय करता आला नाही. मग आज दिवाळीनिमित्त हे जे मैदान भरलं होतं फुरसुंगीचं, हं. तिथं भुंगानं खरंच अक्षरशः स्वप्न पूर्ण केल्यासारखं असं करून दिले.
नाही काय होतं, बैल ज्यावेळेस आपल्याकडे नवीन येतो त्यावेळेस नियोजन करताना थोडंसं चुकतं, कुठल्या बरोबर करायचं कुठं नाही हे कळत नाही. पण आता तुमचं 2-3 मैदान झालं की आता अंदाज आला नाही नाही, अंदाज आला की आता आणि आता निश्चितच भुंगा टॉपमध्येच पळणार. आता अख्खा महाराष्ट्राने बघितलं काय विशेष नाही काय ती, पण आलेल्या पहिलं थोडं आम्हाला पण थोडं त्रास होत होता पायऱ्यासाठी. पण जसं त्यांनी पळायला सुरुवात केली तसं त्यांनी आमचं मनच जिंकून टाकलं असं पळतोय तो. आता ते अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की किती पळतो काय ते. आता पायऱ्याचा काही विषय होणार नाही काय, पण आणले आता होतो, पण आता नाही काय होणार. होय ना. बाय तुमचे रामाचे हे टॉपमध्ये कुठला कोणाबरोबर पळून गुलाल? आतापर्यंत सगळ्या बैलांमध्ये सगळ्या खालच्या बैलांना सामान्य बैलांचं हा बरोबर. 1 नंबर 2 नंबर बैलात पळून आपण 2-3 नंबर बैलात पळून आपण गुलालात राहिलेलो हा. आहे असा विषय. टॉप मध्ये तर अजून नाही आपण पळालो. कुठला 1 नंबर? ओळखीतला वडकीतला 1 नंबर ओळखीत 1 नंबर केला होता. देवाची उरुळ देवाची. हम्म. कुणाबरोबर होता? बाप्पू आंबेकरांचा 22-11 मल्हार. मल्हार बरोबर हा होता. आदित. बर. साहेब आता मला सांगा, आता भोंगाडवांचे पैरे टॉपमध्ये होतील का? आज सकाळपासूनच चालू आहेत. हां, खोंड कधी मिळेल, खोंड कधी मिळेल. फोन चालू आहेत. हा, फोन चालू आहेत. कालपासूनच चालू आहेत. हां, त्यांचा पायऱ्या गेल्यापासून 2-3 फोन आले पुण्यातले. होय ना. पण आपण एकदा शब्द दिला हां, तिथं हार हो जित हो, ते आपल्याला बदल आपल्याला नसतो आपल्या हां. आता पुढचं नियोजन कुठलं आहे भोंगाचं? ढोंगाचं. तसं लगेच आता सांगता येणार नाही काय. हां. हा, चालेल. तसं नियोजनात हे करून करावी. आणि त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा हा एकनिष्ठ सुट्टी मेकर हां, भारत खांडेकर कवठळी, हां, जी म्हणजे मथुर असो मथुरचा- किंवा भुंगा असो, हं. आमचा दोन्हींचा सुट्टी मेकर म्हणजे एकनिष्ठ, म्हणजे जिथं मैदान तिथं आमचा हा सुट्टी मेकर 100% येतो. बरं. आता काय होत होतं, आता मथुर होता तुमच्याकडे, लखन होता, परंतु चढ उतार होता हा आणि भुंगा आला की तुम्ही आता 4ही मैदानात चर्चेत आला, गोलाला आला. हा बरोबर आहे, हं? बरोबर आहे. तर मग ते जे थोडासा बॅड पॅच होता आर.के. गौंड साहेबांनी तुमच्या टीमला, तर तो गेला का आता? तो आता पूर्णपणे भुंगाने भरून काढलेला आहे. हं, गेला ना हो, तो पूर्णपणे भरून काढलेला आहे. आता ते बॅकपॅकचा विषयच काय ठेवला नाही भुंगाने. हं. कारण आज त्यानं सिद्ध करून दाखवलं की हे नाव आता इथनं पुढं किती गाजल, हं. ह्याने आत्ताशी सुरुवात करून दाखवली तिने. बरं. निश्चितच. आल्यापासून आमची 4ची टीम आहे. होय ना. हा, जिथे- माऊली माऊली. माऊली करतात. हं. भुंगा सांभाळतो मेन म्हणजे हा माऊली. आणि आणायचं सगळं, बांधायचं सगळं काम माऊलीकडे आहे. तो बघतो तो. हा, ते माहिती आहे. गोट्यापासून पार इथं मैदानातलं सगळं काम माऊलीकडे आहे. आमची टीम काय फार मोठी नाही, आम्ही हा. चौघच आहे. बर. साहेब आता परत मला रामा आणि भुंगाची गाडी पळताना दिसेल का? 100% दिसणार. दिसणार ना. 100% बाकी नाही. मग तुमच्या ह्या जोडीसाठी निश्चित शुभेच्छा असतील. आता काय सगळे अंधार पडला, सगळी गेलेत. हं? हा. परंतु तुम्ही खास बाबा आपली मुलाखत घ्यायला पाहिजे, पण म्हणून पार पार रस्त्यावर लाईट पैसे आला घेतली पाहिजे. हे शुभेच्छा असतील आमच्याकडून. आणि असंच कायम आता रामा भुंगा आणि तुमच्या दोघांची टीम चर्चेत राहो. का सर्वसामान्याची बैल आहे, ती अंधारातली बैल आहेत. हं? दोन्ही बैल अंधारातले आहेत, मालक अंधारातले आहेत. म्हणजे पावती नाव येऊन नाव पुकारत मालकाला बऱ्याच जणांना माहीत झालं असेल, पण गुलालापासून तुम्ही वंचित बऱ्याच वेळा होता. आणि तो गुलाल मिळाला आणि हा सतत गुलाल आता तुमच्या कपाळी लागू, तुमच्या बैलांच्या अंगावरती पडू आणि त्यात आम्ही आमचा सहभाग असावं हीच इच्छा असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.